नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पश्चिम महाराष्ट्र आणि त्यात सुद्धा खास करून मावळ प्रांतामध्ये बैलगाडा शर्यतींच्या बाबत असलेली उत्सुकता कधीही लपून राहिलेली नाही. गेल्या काही काळापासून मात्र या बैलगाडा शर्यतींवर निर्बंध आहेत. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत असताना आत्ताच्या घडीला बैलगाडा शर्यती खोळंबलेल्या आहेत. मात्र राजकारण सुसाट वेगाने सुरू झाल्याचं दिसतंय. भारतीय जनता पार्टीच्या कडून बैलगाडा शर्यती झाल्याच पाहिजेत याच्यासाठीचा आग्रह धरला जातोय. जर समजा दक्षिणेमध्ये जल्लीकट्टू होऊ शकत असेल तर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती का नाही असा सवाल बैलगाडा शर्यत समर्थक करतात. दुसऱ्या बाजूला मवियाच्याकडून बैलगाडा शर्यत करण्याच्यासाठी आतापर्यंत काय पावलं उचलली गेली असा सवाल केला जातोय. आणि त्याच्या जोडीला भारतीय जनता पार्टीच्या कडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची ओळख असताना ती टिकावी, जपली जावी, वाढावी याच्यासाठी आत्ताच्या मविया सरकारनं काहीही केलं नाही. मुळात बैलगाडा शर्यतींमध्ये असं काय आहे की ती झालीच पाहिजे? कोरोना काळामध्ये विविध प्रकारचे निर्बंध असताना बैलगाडा शर्यत करण्याचा आग्रह का आहे? आणि एका बाजूला हा आग्रह असताना दुसऱ्या बाजूला विविध इतर धर्मियांचे सण, व्रतवैकल्य बिनबोभाट सुरू असतील तर मग बंदी फक्त आणि फक्त बैलगाडा शर्यतींसारख्या हिंदूंच्या सणांनीच अनुभवायची का असाही प्रश्न आता विचारला जातोय. या सर्व प्रश्नांचा एकत्रित उहापोह करण्यासाठी आजची लक्षवेधीची चर्चा. शीर्षक बैलगाडा शर्यत होणार का? चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. आपल्यासोबत याचिकाकर्ता या नात्यानं रामा टाकळकर आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमदार बाळा भेगडे आहेत आणि स्थानिक पत्रकार शिवाजी अतकरी आहेत. सर्व मान्यवर लोकांचं चर्चेमध्ये स्वागत. बाळा भेगडेंसाठीचा माझा थेट आणि पहिला प्रश्न असा आहे, भेगडे साहेब, आत्ता बैलगाडा शर्यत करण्याची ही योग्य वेळ आहे का? आग्रह करण्याची सुद्धा ही योग्य वेळ आहे का? सर्व पद्धतीच्या कोरोनाच्या नियमांचं पालन करून जर या ठिकाणी राज्य शासन त्या ठिकाणी काम करताना आपण जर वाटत असेल तर त्या ठिकाणी सार्वजनिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना त्या ठिकाणी आंदोलन करायला, मोर्चे काढायला, त्या ठिकाणी सभा घ्यायला, उद्घाटन करायला परवानगी आहे. मग बैलगाडा शर्यत ही अशी एकच का की तिच्यावर त्या ठिकाणी बंदी ठेवायची आणि तिला नियमांचं पालन करून सुरू करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न का करायचे नाही हा प्रश्न आहे. पण बाळा भेगडे, आपण ज्या वेळेला बैलगाडा शर्यत आयोजित करा, नेहमीप्रमाणे तिचं आयोजन करा, भले या वेळेला निर्बंधांमधलं आयोजन असेल असं सांगता, त्यावेळेला दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती अनेक तज्ञ मंडळी व्यक्त करतात. मग जेव्हा आयोजनाची परवानगी दिली जाते तेव्हा प्रत्यक्षात नियम कसे मोडले जातात हे आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या उद्घाटन प्रसंगी, पुण्यातल्या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी पाहिलं. मग बैलगाडा शर्यतीत नियम पाळले जातील याची हमी कोण देणार? नियम शासनाचे, स्पर्धा शेतकऱ्यांची, या अटीवर त्याला स्पर्धेला परवानगी दिली पाहिजे अशी आमची त्यामध्ये मागणी आहे. आपण असं म्हणता आहात की नियम आणि शर्ती आणि अटी पाळून ही स्पर्धा होऊ शकते. आपल्यासोबत शिवाजीराव आहेत. शिवाजीराव, या मागणीत तथ्य आहे का? आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारला मनापासून बैलगाडा शर्यती व्हाव्यात असं वाटतं का? खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की हा प्रश्न फक्त कोविड काळामध्ये बैलगाडा शर्यती का चालू कराव्यात हा एवढा मर्यादित नसून ही लढाई, ही बंदी गेल्या अनेक वर्षापासून आहे. 7 मे 2014 पहिल्यांदा सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. त्यानंतर जावडेकर यांनी 2016 एक GR, एक नोटिफिकेशन काढलं केंद्र सरकारचं आणि बैलगाडा शर्यती चालू केल्या. पेटा आणि कृपा या दोन NGOजने पाठीमागं सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन अपील केलं
आणि पुन्हा बैलगाडा शर्यती बंद पडल्या. आमची जी काय कोविड काळापुरती मर्यादित नसून ही मागणी गेल्या 7 वर्षापासूनची आहे. आणि कोविडच्या काळाचं म्हणत असाल तर त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की मगाशी जसं बाळा भेगडेंनी सांगितल्याप्रमाणे जसे अनेक कार्यक्रम, जसे अनेक सभा, अनेक निवडणुका या नियम पाळून पूर्ण केल्या जातात, तसं बैलगाडा शर्यती शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा, शेतकऱ्याच्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा अविभाज्य अंग असलेला हे बैलगाडा शर्यती त्या चालू व्हाव्यात. त्यासाठी राज्य सरकारनं नक्कीच प्रयत्न केलेले आहे. काय प्रयत्न केले शिवाजीराव, काय प्रयत्न केले राज्य सरकारनं? जलीकट्टू होतंय, बैलगाडा शर्यत होत नाहीये. गेल्या युती शासनाच्या काळामध्ये विधानसभेमध्ये कायदा मंजूर करून राष्ट्रपतीद्वारे त्याला पुरस्कृत करून बैलगाडा शर्यतीसाठी कायदा केला. परंतु दुर्दैवानं पेटाच्या प्रतिनिधीने 2016 मध्ये त्याला हायकोर्टामध्ये अपील केलं आणि कायदा बनवलाय, परंतु त्याचे नियम बनवलेले नाही, म्हणून त्या बैलगाडा शर्यतीला पुन्हा बंदी आली. तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू चालू आहे कारण त्यांनी कायदा बनवला आणि नियमावली सुद्धा बनवली, म्हणून त्या जल्लीकट्टूच्या स्पर्धा तामिळनाडूमध्ये टिकल्या. आपल्याकडे फक्त कायदा करण्यात आला विधानसभेमध्ये, परंतु कायद्याबरोबर आवश्यक असणारे नियमावली करण्यात आलेली नव्हती. पण मग शिवाजीराव, आता मुद्दा असा उपस्थित होतो की तुमचं सरकार येऊन आता 2 वर्ष व्हायला आली, अजूनही नियमावली बनवण्याच्यासाठीचा मुहूर्त आपल्याला बघायचा आहे का? सुप्रीम कोर्टाकडे आणि सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ती सबमिट केली, परंतु दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा प्रश्न असल्यामुळे राष्ट्रपतीने मंजुरी दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला बंदी आणली, म्हणून घटनेत एक पेच निर्माण झाला, म्हणून त्यासाठी फुल खंडपीठ बसून त्याच्यावर निर्णय घेईल. आणि दुर्दैवानं गेले थोडक्यात शिवाजीराव, आपल्याला असं सुचवायचं आहे की बैलगाडा शर्यत हा सगळा विषय आत्ताच्या घडीला न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकलेला आहे. आपल्यासोबत याचिका करतायत रामा टाकळकर, आपल्यासोबत आहेत. टाकळकरजी, आवाज येतोय माझा? रामा टाकळकर, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचताना दिसत नाहीये. शिवाजीराव अतकरी आहेत आपल्याकडे. शिवाजीराव, आवाज येतोय? शिवाजी अतकरी, माझा आवाज येतोय का आपल्याला? नाही, तुमचा आवाज ये जा करतोय. पण आत्ताच्या घडीला शिवाजी अतकरी, मी आपल्याकडून हे जाणून घेऊ इच्छितो की या राजकारण्यांच्या हट्टाच्या मागे खरी कारणं काय आहेत? त्या भागात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी बैलगाडा शर्यतीला वापरलं जात आहे की गावगाड्यातलं अर्थकारण टिकवण्याच्यासाठी हा मुद्दा आहे? खरं तर विषयावर राजदृष्ट्या जर विचार केला तर खासदार शिवाजी यांनी प्रयत्न केलेले आहेत. बाकीच्या काही राजकारण्यांनी पण चांगली मदत केली यांच्या बाजूने. नाही, शिवाजी अतकरी माफ करा, आपला आवाज नीट येत नाहीये. तुम्हाला आम्ही फोन जोडून घेतोय, तुम्ही असेच थांबा. थोड्याच वेळात आपल्याला फोन येईल, म्हणजे तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचेल. रामा टाकळकर, आता माझा आवाज येतोय का आपल्याला? नाही, रामा टाकळकर हेही जोडले जात नाही. ठीक आहे, आपल्यासोबत बाकीचे 2 मान्यवर आहेत. बाळा भेगडे आहेत, तसंच आपल्यासोबत शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. बाळा भेगडेजी, ज्या पद्धतीनं सरकारचे तर्क कानावर आले ते पटणारे आहेत. खऱ्या अर्थानं जर ही स्पर्धा नाही झाली तर महाराष्ट्राचं काय नुकसान होणार आहे? खरं तर संपूर्ण आपण याचा विचार केला तर ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या जीवनाला दिशा देणारी स्पर्धा आहे. जेणेकरून गाव यात्रा, गाव जत्रेच्या माध्यमातून ज्यावेळेस स्पर्धा होतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिक येत असतात. फक्त बैलगाडा मालक त्या ठिकाणी येत नसतात, तर त्या ठिकाणी ज्या टेम्पोतून, ट्रक मधून आमची बैल त्या ठिकाणी घेऊन आणली जातात. त्यामुळे एका प्रकारे वाहतूक करणाऱ्या टेम्पो, ट्रक व्यवसाय देखील होतो. ज्या ठिकाणी स्पर्धा असते तिथं मंडप असतो, त्या मंडपाच्या साठी लागणाऱ्या खर्चाची व्यवस्था यात्रेकरू करत असतात.
त्यांना रोजगाराची संधी मिळते. छोटे छोटे स्टॉल व्यवसाय करणारे हॉटेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात. हजारोंच्या संख्येने येणारे त्या ठिकाणी संपूर्ण बैलगाडा शौकीन या स्पर्धेचा आनंद घेत असताना स्पीकर अनाउन्सर असतो. अगदी अगदी त्या ठिकाणी थोडक्यात काय मोठ्या थोडक्यात आपण बाळा भेगडेजी हे अधोरेखित करू इच्छित आहात की ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला याच्यामुळे चालना मिळते. मुद्दा त्याच्यातला आणखीन एक असा आहे की या सगळ्याच्या साठी जे प्रयत्न राज्य सरकारकडून व्हायला हवे होते, विद्यमान राज्य सरकारच्याकडून व्हायला हवे होते, याबाबतचा प्रश्न आपण जेव्हा शिवाजीरावांना विचारला तेव्हा शिवाजीरावांचं म्हणणं होतं की प्रयत्न करणं बाजूला राहिलं, विषय सगळा न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकलाय. यामध्ये न्यायालयीन लढाईमध्ये आमच्या बैलगाडा शर्यती अडकल्यात यामध्ये दुमत अजिबात नाहीये. परंतु 2019ला प्रामुख्याने ज्यावेळेस बैलगाडा शर्यतीच्या बंदी करता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ऍडव्होकेट मुकुलजी रोहतगी आणि त्यांच्याबरोबर कार्यक्षम आमच्या राज्यातील मोठमोठ्या काउन्सिलरांची नियुक्ती करण्यात आली. त्या 2 वर्षाच्या या काळात त्या ठिकाणी एकही त्या संदर्भातली हिअरिंग झाली नाही. हे खऱ्या अर्थाने आजच्या आमच्या बैलगाडा शर्यतीच्या संदर्भातलं एक मोठी गोष्ट आहे. जर या संदर्भातली त्या ठिकाणी सुनावणी झाली असती तर त्याच्यातला मार्ग निघाला असता. याच्यामध्ये कुठेतरी नाही, मग याच्यात कमी कोण पडलंय? बाळा भेगडे याच्यात कमी कोण पडलंय? थेट मुद्द्यावर येऊन आपण नाव घेऊ शकणार आहात का? आत्ताच्या घडीला तुमच्या पक्षाच्याकडून आता शर्यती होणारच अशा प्रकारचा आग्रह सुरू झाला आहे. गोपीचंद पडळकर आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये दिसत आहेत. याच्यामध्ये राज्य सरकारने याच्यामध्ये जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते केलेले नाहीयेत. याबद्दल आमचं स्पष्ट मत आहे. शिवाजीरावांना एकदा उत्तर मागूयात परत. शिवाजीराव, मगाशी हा मुद्दा तुमच्यापर्यंत आणला, त्यावेळेला तुम्ही न्यायालयावर ढकललत. राज्य सरकारनं हवे ते प्रयत्न केले नाहीत. मवियाच्या प्रयत्नांमध्ये अडचणी कुठल्या? मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही बाब सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठापुढे प्रलंबित आहे. फुल बेंच म्हणजे 5 जजेसच्या पुढे सुनावणी होणार. गेल्या 2 वर्षामध्ये 5 जजेसचं फुल खंडपीठ बसलंच नाही. त्यामुळे राज्य सरकार करणार काय? राज्य सरकारनं वकील नेमलेत. महाराष्ट्र संसदेमध्ये वकिलांची फौज आहे तिथं महाराष्ट्र शासनाची, आणि ते प्रत्येक आठवड्याला सुप्रीम कोर्टामध्ये रिमाइंडर देतात, चौकशी करतात की लवकरात लवकर फुल बेंच, कॉन्स्टिट्यूशन बेंच त्याच्यावर बसलं पाहिजे. दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाच्या समोर 40 महत्वाच्या केसेस आहेत. त्याच्यामध्ये ट्रिपल तलाक असेल, आधार कार्ड असेल, किंवा मराठा आरक्षण किंवा इतर आरक्षण, इतके महत्वाचे विषय असताना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आमच्या पुढे महत्वाचे विषय असल्यामुळे आम्ही बैलगाडा विषय तेवढ्या तातडीने घेऊ शकत नाही. आणि दुर्दैवाने 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये विषयावर कुठलीही एक पेपर सुद्धा हल्ला नाही. गेल्या सरकारनं सुद्धा, राज्य सरकारनं कागदोपत्री पूर्तता पूर्ण केली. या सरकारनं सुद्धा कागदोपत्री पूर्तता पूर्ण केलेली आहे. केंद्र सरकारकडनं पण काही प्रलंबित अडचण नाहीये. अडचण फक्त सुप्रीम कोर्टानं याच्यावर फुल बेंच बसून त्याच्यावर निर्णय घेणं. आपण असं सांगता आहात की पूर्ण विषय हा केवळ आणि केवळ न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलाय. शिवाजी अतकरी, ही वेळ आहे का म्हणजे बैलगाडा शर्यतींच्या संदर्भातला आग्रह करण्याची, मागण्याची ही वेळ आहे का, की हीच वेळ आहे बैलगाडा शर्यतींसाठी आग्रही होण्याची? बैलगाडा शर्यत सुरू झाली पाहिजे याबद्दल दुमत नाही, व्हायलाच पाहिजे. परंतु आत्ताचा कोरोनाचा काळ लक्षात घेता अतिशय आग्रही असणं हे थोडंसं चुकीचं वाटतं. खरं तर बैलगाडा शर्यतीचा हा जो लढा आहे, गेले काही 7-8 वर्ष जो चालू आहे, त्याच्या सुरुवातीचा मगाशी आपण विचारल्याप्रमाणे थोडीशी श्रेयवादाची लढाई जरी झाली असली तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये, परंतु म्हणजे वस्तुस्थिती आपल्याला मान्यच करायला लागेल की माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याच्यामध्ये लीड घेतलेला आहे. रामा टाकळकर हे जे सहयोगी आहेत माझे मित्र, त्यांनी पण या पद्धतीने हा लढा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु आत्ताची जी कोरोनाची जी परिस्थिती आहे या काळात अतिशय आग्रही असणं हे काहीच चुकीचं वाटतं. तुमचं म्हणणं आहे की आत्ताच्या काळात आग्रह थोडा सोडला पाहिजे. बाळा भेगडे, आग्रह सोडायला आपण तयार आहात की आपण आपल्या आग्रहावर कायम राहणार की नाही महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू झाल्या पाहिजेत? त्या ठिकाणी पूर्णपणे राहणार, जेणेकरून जोपर्यंत बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी
शासन माननीय सुप्रीम कोर्टामध्ये योग्य त्या पद्धतीची बाजू मांडून ही आपली भूमिका स्पष्ट करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपण या ठिकाणी सर्वजण मानणारे आहोत. आमचा आग्रह आहे जेवढी शक्य आहे तेवढ्या लवकर ही बैलगाडा शर्यत सुरू झाली पाहिजे. आपण असं सांगता आहात की लवकरात लवकर ही बैलगाडा शर्यत सुरू झालीच पाहिजे. आपण वारंवार प्रयत्न करतोय की रामा टाकळकर याचिकाकर्ते या चर्चेत असावेत. काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. आपल्यासोबत शिवाजी अतकरी आहेत. शिवाजीराव, आपण ऐकलत शिवाजी अतकरी यांच्यासाठीचा प्रश्न आहे. बाळा भेगडे म्हणाले की जोपर्यंत सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही, जोपर्यंत सरकार थेट आणि न्यायालयात जाऊन सुस्पष्टपणे बैलगाडा शर्यतीबाबत भूमिका मांडत नाही, तोपर्यंत ते याचा पाठपुरावा करतील. ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था बैलगाडा शर्यती बंद पडल्यामुळे कशा प्रकारे प्रभावित झाली आहे, तुम्ही पत्रकार म्हणून यावर प्रकाश टाका. निश्चितच बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात आपल्याला दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करायला लागेल. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ग्रामीण अर्थव्यवस्था. तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर अगदी ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरते त्या ठिकाणचा जो माहोल असतो, छोटे व्यापारी असतात, काही विक्रेते असतात, मग खाद्यपदार्थ विक्रेते असतील किंवा खेळणी विक्रेते असतील किंवा मंडपवाले, ट्रान्सपोर्टवाले वगैरे सगळ्याचा जर विचार केला तर एका दृष्टीने बैलगाडा शर्यत ही चालू जर असेल तर ह्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चांगल्या पद्धतीने चालना मिळते. ऍक्च्युली आता असं झालंय की बैलगाडा शर्यत बंद झाल्यामुळं हे सगळे छोटे छोटे व्यावसायिक आहे यांच्यावरती परिणाम झालेला आहे आणि ह्या नकळत ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती त्याचा नकळत म्हणण्यापेक्षा थेटच परिणाम झालाय असं म्हणावं लागेल. अगदी शिवाजी अतकरी, एक आणखीन उपप्रश्न या निमित्तानं की बैलगाडा शर्यतींना बंदी घातल्यामुळे कृषी धनावर सुद्धा परिणाम झालाय का, गोवंशाच्या वृद्धीवर सुद्धा परिणाम झालाय का? निश्चितच कृषी धनावरती त्याचा परिणाम झालेला आहे. खिलार जातीची जी बैल आहे त्याचा उत्पाद आपण म्हणजे त्याचं प्रोडक्शन आपण म्हणतो त्या पद्धतीने केलं जातं. परंतु आता काय झालं की बैलगाडा शर्यतीमुळे ज्या बैलांची किंमत लाखोंच्या घरात गेली होती ती अतिशय किंमत कमी झालेली आहे. काही हजारोंच्या घरात असलेली बैलांची किंमत बैलगाडा शर्यत सुरू असताना काही लाखोंच्या घरात होती. नकळत याचा हातभार, त्याचा तो व्यापार पण या काळात ठप्प झालेला आहे आणि काहीसं गैर आहे असं मला वाटतं. कारण राजकीय काही बाजू असतील, माजी आमदार बाळा भेगडे असतील किंवा आदरणीय आढळराव पाटील असतील, हे काही सांगत जरी असतील त्यांच्या मुद्द्याला धरून, परंतु ह्या सगळ्यांनी वादापलीकडे जाऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार करायला हवा असं माझं मत आहे. वास्तविक हे दोघेही यावर आपल्याला याचिकाकर्त्यांचंही मत लागेल. रामा टाकळकर आता चर्चेत जोडले गेले आहेत असा निरोप आहे. रामा टाकळकर, माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय जी. रामा टाकळकर, आत्ताच्या घडीला ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या साठी बैलगाडा शर्यत हवी असा जेव्हा तर्क समोर येतो तेव्हा तुम्ही तो स्वीकारणार आहात का? तुम्ही याचिकाकर्ता म्हणून जी भूमिका मांडली होती त्या भूमिकेवर अद्यापही कायम आहात? बरोबर आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था, आज भारत हा शेतीप्रधान देश आपण म्हटलं जातो, त्यावेळेला 70% शेतकरी असतात. 70% शेतकरी ज्या वेळेला आहे तिथे प्रत्येकाच्या घरी पशुधन आहे. बैलगाड्याच्या शर्यतीतून एकच फक्त बैलगाडा शर्यत जो करतो तो शेतकरी त्याच्यावर अवलंबून नाहीये. तर ज्या खिलार जातीची पैदास जी ड्राय एरियात होते, म्हणजे जर ही आटपाडी या सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातल्या ड्राय भागामध्ये खिलार जातीच्या बैलांची पैदास होते, त्याच्यानंतर एक संगोपन करणारा एक वर्ग त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्याच्यानंतर तिसरा वर्ग जो शर्यत करतो. याचं अर्थकारण हे अशा प्रकारे चालतं की उत्पत्तीपासून संगोपनाची प्रेरणा ही सर्व मिळली जाते. त्याच्यानंतर ज्या गावोगावच्या यात्रामध्ये हे प्रमुख आकर्षण असतं बैलगाड्याच्या शर्यती, त्याचप्रमाणे संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम. तर बैलगाड्याच्या शर्यती न झाल्यामुळे यात्रा जत्रा ओस पडल्या आणि त्याच्यामुळे जे यात्रेत सहभागी, बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये सहभागी होणारे पिकअप चालक असतील, हॉटेल व्यावसायिक असतील, वाजंत्री असतील, छोटे छोटे इतर बैलगाड्याचे कारागीर असतील, जनावरांच्या वस्तू विकणारे असतील, पशुखाद्यवाले असतील, ह्या सर्वांवर एक प्रकारचं बेरोजगारीचं संकट आलेलं आहे. ग्रामीण भागातली थोडक्यात रोजगार व्यवस्था, अर्थव्यवस्था कोलमडून पडतीये असंच निरीक्षण आपण नोंदवताय. शिवाजीराव, एखादा काही सकारात्मक मुद्दा दिसतोय का? आत्ताच्या घडीला जोपर्यंत न्यायालय यावर काही करत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे आणि मग
बैलगाडा शर्यतीचा आग्रह करणाऱ्या भाजपाच्या भूमिकेबाबत तुमचं काय मत? तर म्हणजे भाजपची भूमिका काय किंवा शिवसेनेची भूमिका याच्यामध्ये पक्षीय राजकारण न येता सगळ्यांचीच भूमिका एकच आहे की बैलगाडा शर्यती चालू व्हाव्या. आणि मी या मताचा आहे, सगळ्यांनी श्रेयवादाच्या लढाईत न येता बैलगाडा शर्यती कशा चालू होतील त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी आपल्याला एक आवर्जून उल्लेख करू इच्छितो, ज्या वेळेस तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू स्पर्धा बंद झाल्या त्यावेळेला जवळजवळ 5 लाख लोकांनी संपूर्ण तामिळनाडूमध्ये आंदोलन केलं. त्यामध्ये सिने स्टार्स वगैरे सगळे सेलिब्रिटी आणि सगळे मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला ही गरज आहे की राज्यव्यापी आंदोलन ह्या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं बंदीच्या विरोधामध्ये केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी आपल्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून. शिवाजीराव, मग एक पटकन प्रश्न असा मी विचारतो की तामिळनाडूत जल्लीकट्टूच्या साठी जे काही आंदोलन जन आंदोलन म्हणून उभं राहिलं ते जल्लीकट्टूला तामिळनाडूची अस्मिता म्हणून मान्यता पावल्यानंच झालं. बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची अस्मिता आहे असं आपण पटवून देण्यात कमी पडतोय का? अजिबात नाही. बैलगाडा शर्यत ही 500 वर्षापासूनची परंपरा आणि संस्कृती आहे. ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रा ज्या भरल्या जातात त्याच्यामध्ये बैलगाडा शर्यती हे प्रमुख आकर्षण असतं आणि त्याला परंपरा इतिहास आहे, 500 वर्षाचा इतिहास आहे. हे पटवून द्यायला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये यापूर्वी वारंवार पटवून दिलेलं आहे. फक्त ज्या काही संस्था आहेत, NGO आहेत, क्युपा असेल, अॅनिमल वेलफेअर बोर्ड आहेत, पेटा आहेत, ह्या सगळ्या संस्था ह्या बैलगाडा शर्यतीच्या विरोधामध्ये आहेत. खरं म्हणजे या राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल सगळ्यांनी एकत्रितपणे सुप्रीम कोर्टाकडे. अगदी शिवाजीराव, वेळेची मर्यादा आहे. मी जाता जाता एक पटकन प्रश्न मग बाळा भेगडेंना विचारतो. बाळा भेगडे, तामिळनाडूत जे घडलं ते महाराष्ट्रात घडण्याच्या साठी आपण एकत्रितरित्या आंदोलन उभारणार आहात की आपली दोघांची स्वतंत्र आंदोलनं चालत राहणार आहेत? शिवाजी दादांना आम्ही अनेक वेळा बैलगाडा शर्यतीच्या संदर्भातली बंदी उठवण्यासाठी एकत्र आंदोलन केलेलं आहे. आजही आम्ही सगळेजण एकत्र येऊ या बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात याकरता राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचं नक्कीच या ठिकाणी काम करू. आपण असं आश्वासन देता, या आश्वासनाच्या संदर्भातला पाठपुरावा आपण करूच. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.